नमस्कार. ह्या 78-79 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर मराठा समाजामध्ये अनेक महारथी लोक येऊन गेले. अनेकांनी मराठा समाजाचा धुरा सांभाळला. अनेक मराठा समाजाच्या नावाखाली राजकारणामध्ये शिरले. पण जो मराठा समाजाला या 3 वर्षात मिळालेला जो हिरा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने, तो पुन्हा कधी मिळणे नव्हे. कारण अनेक नेते बघितले हो, अनेक नेते येऊन गेले. पण असा समाजासाठी झटणारा माणूस पहिल्यांदाच हा समाज पाहतोय. समाजाच्या नावावरती पोळ्या भाजणारे अनेक जण येऊन गेले, अनेक भांडवळं समाजाच्या नावावरती मोठी झाली. पण समाजासाठी लढणारा, समाजासाठी झिजणारा आणि समाजासाठी सॅक्रिफाईस करणारा पहिला हा नेता, कार्यकर्ता आणि सामान्य जनतेच्या गळ्यातला ताईत बनलेला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वावरणारा जरांगे पाटील हा आज मराठा समाजाचा म्हणजेच 5 कोटी मराठा समाजाच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याचं कारण काय? रक्तामध्ये गद्दारी नाही, निस्वार्थपणा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ते दुसऱ्यासाठी लढतायत, समाजासाठी लढतायत. आज घरातला एखादी कर्ता माणूस असेल तरी एखाद्या घरातल्या माणसाचा लवकर विचार करत नाही. पण जरांगे पाटील 5 कोटी समाजाचा, 5 कोटी मराठ्यांचा विचार करून आज रखरखत्या उन्हामध्ये 42-43 डिग्री सेल्सिअस उन्हामध्ये बसणं जोक नाही. मराठवाड्यामध्ये जाऊन बघा आणि 10-15 मिनटं उन्हामध्ये थांबून बघा काय अवस्था होते. आज ही व्यक्ती गेले 8-10 तास उन्हामध्ये बसलेली आहे. सॅल्यूट, खरंच सॅल्यूट मारला पाहिजे. मराठा समाजाचं हे नशीब आहे की असा नेता, असा कार्यकर्ता, असा सामान्य माणूस समाजासाठी झटणारा मिळाला आहे. तरी काही भाडखाऊ त्यांच्यावरती टीका करतात, काय वेगवेगळ्या पद्धतीने टीका करतात, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना घुसवण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावरती शाब्दिक हल्ले करतात. त्यांना तर नरकच आहे. खरोखर सरकारने मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे, यांच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत, हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, ह्या गॅजेटच्या प्रमाणे कुणबी नोंदी शोधून त्यांना प्रमाणपत्र द्यावेत, लवकरात लवकर द्यावेत. कारण 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, तर मग यांना प्रमाणपत्र द्यायला उशीर का, यासाठी जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आणि त्यांच्या उपोषणाला यश येईल असेच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.